हां, तो काल आपण काय केलंय, काल आपण केलंय SDLC बद्दल डिस्कस. SDLC काय असते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये आपण काय काय चेक केलंय. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस येतात. प्लॅनिंग. ज्यांना पण आयडिया आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल बद्दल ते तुम्ही मला इथे सांगू शकता. ज्यांना पण थोडंफार नॉलेज आहे की काय कसं असते, मला अनम्यूट करून सांगत राहा, ठीक आहे, ऑनलाईन मध्ये. तर सर्वात आधी SDLC मध्ये आपण काय करतोय, तर प्लॅनिंग करतोय. देन एक सिंपलचा एक्झाम्पल घ्यायचा आपल्याला, की एक अप्लिकेशन आहे जे स्टार्टिंग टू एंड पर्यंत आपल्याला वर्क करायचं, ठीक आहे, स्टार्टिंग टू एंड पर्यंत. तर स्टार्टिंग होते कुठून, तर होते आपली प्लॅनिंग पासून. काय होतं, पूर्ण एक टीम आपली बसली जाते, ठीक आहे. त्यामध्ये आर्किटेक्ट असतो, त्यामध्ये डेव्हलप्स इंजिनियर असतात, त्यामध्ये आपला एक डेव्हलपर असेल, एक म्हणजे जे काही त्यावर काम करतात ते सगळे आर्किटेक्ट तिथे बसून आपला एक प्लॅनिंग केला जातो की आपला अप्लिकेशन कसा असणार आहे, कोणत्या लँग्वेजवर बनणार आहे, Node.js असणार की काय असणार, ते पूर्ण तिथे डिस्कस केलं जातं. टूल्स कोणते यूज करायचे ते तिथे यूज केलं जातं. क्लाउड एन्व्हायरमेंट कोणता यूज करायचा आहे, AWS करायचा की GCP करायचं, त्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या जाईल. पूर्ण बेसिक थिंग्स ज्या तुमच्या प्रोजेक्टसाठी रिक्वायर्ड आहे त्या कुठे चेक केल्या जाणार, कुठे प्लॅन केल्या जाणार, प्लॅनिंग सेक्शन मध्ये. तर हा मेंटल पोर्शन आहे. अँड देन त्यामध्ये ग्राफिकली और डॉक्युमेंटेशन क्रिएट करून तुम्ही ते सेट करताय. देन त्यानंतर तुम्ही काय करणार, जो कुठलाही लँग्वेज तुम्ही यूज करताय तुमच्या अप्लिकेशनसाठी, त्या लँग्वेजवर तुम्ही काय करायला सुरुवात करणार, वर्क करायला सुरुवात करणार. त्या लँग्वेज थ्रू आपण कोड लिहिणार पूर्ण. बट आता तो कोड आपल्याला सेव्ह कुठे करायचा असतो, तर तो सेव्ह करायचा असतो आपल्या सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये. ओके, आपला जो काही सोर्स कोड असणार हे अप्लिकेशनसाठी लिहिलेला, तो कोड आपण काय करणार, मॅनेज करणार. आज काय लिहिलंय, उद्या काय लिहिणार, परवा काय लिहिणार, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करतो युझिंग SCM, सोर्स कोड मॅनेजमेंट. देन त्यानंतर आपण डिस्कस केलं आहे की जेव्हा आपण कोड लिहितो तेव्हा काय होतं, एकच फाईल असते का, नाही, आपल्या मल्टिपल फाईल्स असणार. तर मल्टिपल फाईल्स ऍक्च्युली त्याचा जोपर्यंत ते एकसाथ काम करणार नाही तोपर्यंत आपलं एक कम्प्लीट अप्लिकेशन वर्क करते का, नाही करत. तर आपल्याला काय करायचं आहे, सेकंड मध्ये बिल्डिंग करायचं आहे. बिल्डिंग म्हणजे पॅकेज क्रिएट करणे. पॅकेज और आर्टिफॅक्ट हा वर्ड यूज केला जातो ऑर्गनायझेशन्स मध्ये. क्लिअर. देन त्यानंतर बिल्डिंग झाल्यानंतर आपण काय करणार, टेस्टिंग कडे मूव्ह करणार. आता टेस्टिंग मध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे, मॅन्युअल टेस्टर्स तुम्ही नाव ऐकलंय, ऑटोमेशन टेस्टर नाव ऐकलंय. तर जो पॅकेज आपला क्रिएट होतो तो पॅकेज काय केला जातो, कंपाईल केला जातो, टेस्ट केला जातो. त्यामध्ये बग्स आहेत का, त्यामध्ये काय वल्नरेबिलिटीज, ठीक आहे, आणि बग्स किंवा तुमची कोड स्मेल्स मीन्स तुमचा कोड खूप जास्त लेंदी होतोय का, त्याला छोटा करता येईल की नाही, त्यामध्ये आणखी काही इश्यूज आहेत, कुठले काही लाईन्स डबल तर नाही झालेल्या आहेत, काही सिंटॅक्स एरर तर नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कुठे होतात, टेस्टिंग मध्ये. देन त्यानंतर टेस्टिंग झाल्यानंतर येस अप्लिकेशन जर टेस्ट प्रॉपर वर्क करते, आपला पॅकेज जर प्रॉपर टेस्ट पास करतोय, त्यानंतर तो रिलीज केला जातो कुठे, डिप्लॉयमेंट साठी. डिप्लॉयमेंट कुठे होणार, तर एक तर तुमच्या क्लाउडवर किंवा मग डॉकर कुबरनेटिस मध्ये, ठीक आहे. म्हणजे असा एक एन्व्हायरमेंट असणार ज्यामध्ये तुमची अप्लिकेशन रनिंग मध्ये राहणार, तो क्लाउडच असणार. क्लिअर आहे. आता त्यावर आपण डॉकर कुबरनेटिस यूज करणार, ते समोरचा पार्ट आहे. अंडरस्टूड. एक EC2 इन्स्टन्स असं कन्सिडर करा सध्याच्या कंडिशनला, ज्यामध्ये तुम्ही अप्लिकेशन काय करताय, रनिंग कंडिशन मध्ये लाईव्ह आणताय, ठीक आहे. देन त्यानंतर तुम्ही काय करताय, अप्लिकेशन एकदा लाईव्ह झाली त्यानंतर तुम्ही त्यामध्ये काही कॉन्फिगरेशन करताय. समोर जाऊन तुम्हाला काही त्यामध्ये चेंजेस करायचे आहे, काही नवीन इन्स्टॉलेशन करायचे आहे, की काही कॉन्फिगरेशन परत करायची आहे, तर ते तुम्ही करणार युझिंग कॉन्फिगरेशन. क्लिअर. अँड देन एकदा का अप्लिकेशन आपली रेडी आहे, तिला रेग्युलर बेसिसवर मॉनिटर करून त्यामध्ये येणारे बग्स, आपण ऑलरेडी चांगला एक एक्झाम्पल घेतलाय हॉटस्टारचा, जो आपण स्वतः फेस करायचो, राईट. आधी ती बफर करायची, आता करते का, नाही. क्लिअर. कुठली पण साईट घ्या, आधी लोड घ्यायची, आता नाही घेत. आता काय होत आहे, ती फास्ट आपल्याला रिस्पॉन्स देतं. क्लिअर. तर ते पॉसिबल होतं मॉनिटरिंग थ्रू. तर एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये एवढ्या साऱ्या स्टेजेस असतात. एक सॉफ्टवेअर क्रिएट
प्लॅन करण्यापासून तर एक सॉफ्टवेअर मॉनिटर करण्यापर्यंत. आणि याच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये आपला डेव्हलप्स इंजिनियर आणि एक सॉफ्टवेअर डेव्हलपर काम करतो. अंडरस्टूड. आता डेव्हऑप्स काय आहे, तर आपला डेव्हऑप्स एक आहे एक सिंपलसी मेथड. आणि आपला डेव्हऑप्स इंजिनियर काम कसं करतो, तर काम करतो आपल्या ऑपरेशन टीम मध्ये. डेव्हऑप्स इंजिनियर साठी लागणारे रिक्वायरमेंट्स बघितले आपण. काय पाहिजे आपल्याला, लिनक्स यायला पाहिजे. लिनक्स मध्ये ज्या ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत जसं की लॉग्स, प्रोसेस, पार्टिशन्स, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. युजर मॅनेजमेंट वगैरे, सर्च, फिल्टर, युटिलिटी. मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय की या गोष्टींवर जास्त फोकस करा इन्स्टेंट ऑफ बेसिक कमांड्स. ठीक आहे. आणि करायचं आहे तर फक्त युजर मॅनेजमेंटच नाही करायचं, पूर्ण सेक्शन्स करायचं, फायरवॉल, सिक्युरिटीज अँड अदर थिंग्स. तर त्या गोष्टी तुम्हाला इथे आवश्यक असणार क्लाउडवर आणि ऍज अ डेव्हलप्स इंजिनियर. क्लिअर झालं. ठीक आहे. तर लिनक्स आलं पाहिजे. त्यानंतर काय आणखी यायला पाहिजे तुम्हाला, क्लाउड यायला पाहिजे. तो AWS असो, अझूर असो का GCP असो, कुठलाही क्लाउड असो, तो यायलाच पाहिजे. तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे की ऍक्च्युअली ऑटो स्केलिंग म्हणजे काय, लोड बॅलन्स म्हणजे काय, बरोबर, राउटिंग म्हणजे काय, VPC काय असतो, पर्सनल नेटवर्क काय असते, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. आयसोलेशन, एक एन्व्हायरमेंट कसं क्रिएट होतो, VPC आपल्याला क्रिएट करावं लागतं. पूर्ण थॉट्स तुमचे क्लिअर असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही काय करू शकता, त्या क्लाउडवर काम करू शकता. बरोबर आहे की राईट. तर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या रिक्वायर्ड आहे तुम्हाला डेव्हऑप्स इंजिनियरसाठी. या दोन गोष्टी जर तुमच्या क्लिअर असेल तर तुम्ही समोर जाऊन बाकीचे टूल्स जे आपल्याला यूज करायचे आहे ते प्रॉपरली यूज करू शकणार. अंडरस्टूड. ठीक आहे. देन त्यानंतर ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर, डेव्हऑप्स ही टर्म्स आली कुठून, तर डेव्हऑप्स ही टर्म्स आली आहे युजिंग डेव अँड ऑपरेशन टीम. करेक्ट आहे. राईट. तर डेव टीम मीन्स डेव्हलपमेंट टीम, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम, जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतं. क्लिअर. तर यामध्ये आपले सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कोणत्या स्टेजेसवर काम करतात, तर प्लॅनिंग, कोडिंग, बिल्डिंग अँड टेस्टिंग. प्लॅनिंग, कोडिंग, बिल्डिंग अँड टेस्टिंग. तर ह्या स्टेजेसवर जे काम करते ती टीम कोणती, डेव टीम. देन ऑपरेशन टीम. ऑपरेशन टीम मध्ये कोणती काम कोणत्या स्टेप्स येतात, डिप्लॉयमेंट, कॉन्फिगरेशन अँड मॉनिटरिंग. क्लिअर आहे. ओके. तर एक ऍक्च्युअली आपला डेव्हलप्स इंजिनियर काम कुठे करतो, तर ऑपरेशन्स मध्ये. बट ऍज अ तुम्हाला इथे दिसतंय की नाव याचं कशा थ्रू बनलेलं आहे, डेव प्लस ऑप्स. सो याला डेव एन्व्हायरमेंट मध्ये जे काही होत आहे ते पण त्याला माहिती असणे आवश्यक आहे. तो ऑलराऊंडर असला पाहिजे, प्रत्येक टूलचं त्याला नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे. तेव्हाच तो काय करतोय, ऍज अ डेव्हलप्स इंजिनियर वर्क करू शकतो. बट असं काही नाहीये की मास्टर असलं पाहिजे तुम्ही या गोष्टींमध्ये, बट बेसिक तुम्हाला आयडिया यायलाच पाहिजे. ठीक आहे. देन त्यानंतर आपण चेक केलंय की यार आपला हे जे प्रोसेस आहे हे आपण मॅन्युअली करतोय. हे आपण काय करतोय, मॅन्युअली करतोय. तर यामध्ये आता ऑटोमेशन लावायचंय, टूल्स कोणते यूज करणार ते चेक करावं लागेल. करेक्ट. तर टूल्स चेक कसं करायचं, प्लॅनिंग मध्ये तुम्ही इथे जिरा यूज करू शकता. जिरावर तुम्ही एक प्रोजेक्ट क्रिएट करू शकता. टूल्स, टेक्नॉलॉजी कुठल्या आहे त्या सगळ्या नोट करून ठेवू शकता. जिराचं नाव ऐकलं असेल तुम्ही. ओके. तर ते प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी यूज केली जाते. प्रोजेक्ट रिलेटेड कम्प्लीट डिटेल्ड स्ट्रक्चर तुम्ही तिथे बनवून ठेवू शकता. कोणता डेव्हलप्स इंजिनियर आहे, कोणता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्या पूर्ण इन्फॉर्मेशन पण तिथे प्लॅनिंग मध्ये तुमच्याकडे राहणार. देन त्यानंतर तुम्ही काय करताय, कोडिंग. कोडिंग मध्ये सोर्स कोड कोणता आहे, टूल्स कोणते यूज करणार आपण, गिट आणि गिटहब. गिट आणि गिटहब. गिटहबच यूज केलं जाईल असं नाहीये. तुमच्याकडे ऑप्शन मध्ये मार्केटमध्ये भरपूर आहे. गिटलॅब आहे जो की जास्त पॉप्युलर होतोय आता. आणखी बिटबकेट म्हणून यूज होतो. ज्याला कम्प्लीट प्रायव्हेटली काम करायचं असेल तो बिटबकेटचा यूज करतो. ठीक आहे. आणखी मार्केटमध्ये असेल एक दोन आणखी टूल्स जे आय एम नॉट अवेअर, असं होऊ शकते. कारण मे बी मार्केटमध्ये नवीन नवीन काही गोष्टी तुम्ही यूज करू शकता. डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. अंडरस्टूड. ठीक आहे. तर सोर्स कोड तो आपण इथे सेव्ह केलाय.
त्यानंतर बिल्डिंग करण्यासाठी आपल्याला जर जावा बेस्ड असेल तर मेवन यूज करणार. दुसरी लँग्वेज असेल तुमची नोट.जेएस ऑर एनिथिंग एनी अदर थिंग्स पायथन वगैरे, तर तुमचा टूल वेगळा असू शकतो. पण मोस्ट कॉमन कशा थ्रू जातोय आंबा? मेवन थ्रू जातो. ठीक आहे, बिल्डिंग करतोय. देन त्यानंतर टेस्टिंग मध्ये तुम्ही ऐकलंय मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग. तर टेस्टिंग डेव मध्येच एक टेस्टिंगची डिपार्टमेंट सेपरेट असते, जे सेलिनियम और सोनार क्यूबवर काम करणार, कम्प्लीट डेडिकेटेड असणार तुमच्या सोर्स कोडला, पॅकेजला कशात टेस्ट करणार, कम्प्लीट डेडिकेटेड. क्लिअर? तर या टर्म्स तुम्हाला कुठे दिसणार? डेव्हलपमेंट मध्ये. क्लिअर झालं एवढं? देन त्यानंतर आता इथे हे सगळं काम आता मॅन्युअली होती. काय होत आहे? मॅन्युअली. आता हे जे काम इथे मॅन्युअली होते याला आपल्याला काय करायचं आहे? ऑटोमेट करायचं. जेव्हा सोर्स कोड मध्ये सोर्स कोड अपडेट होणार तेव्हा लगेच तू कुणाकडे जायला पाहिजे? मेवनकडे. मेवनकडे गेल्यानंतर लगेच तू कुणाकडे जायला पाहिजे? सेलिनियमकडे. क्लिअर? नाहीतर काय होईल? यामध्ये मेजर ड्रॉबॅक म्हणजे जो आपण फेस करायचो आणि डेव्हऑप्स मध्ये त्याचा एक बेनिफिट आहे, तो म्हणजे कोलॅबोरेशन. आपण जेव्हा डेव्हऑप्स बद्दल आणखी डिटेल मध्ये बघू, फक्त हे आता सध्या एवढं लक्षात घ्या, डेव्हऑप्सचे बेनिफिट्स काय आहे ते आपण चेक करणार आहोत. अंडरस्टूड? ओके. सो यामध्ये जे ऑटोमेशन क्रिएट करतो ते करतो आपण युजिंग जेनकिन्स, आणि या साईडच्या पोर्शनला म्हटलं जाते काय? कंटिन्युअस इंटिग्रेशन. कळलं? ठीक आहे. देन त्यानंतर आपला जेनकिन्स काम करतो या सर्वांना एकमेकांसोबत कनेक्ट करायचं, सर्वांना एकमेकांसोबत कनेक्ट करायचं काम करणार, आणि ह्या पूर्ण पोर्शनला कंटिन्युअस इंटिग्रेशन बोलणार. पण तेच काम तो इकडे पण करणार आहे, एकमेकांना कनेक्ट करणार. क्लिअर? तर हे पूर्ण जे टूल्स आहे ते कुठे कॉन्फिगर्ड असेल? जेनकिन्स मध्ये कॉन्फिगर्ड असेल. अंडरस्टूड? ओके. तर या साईडच्या पोर्शनला आपण काय करतो? ऑपरेशन टीम कडे आल्यानंतर डिप्लॉयमेंट. आता डिप्लॉयमेंट मध्ये कोणते टूल्स यूज करणार? डॉकर, कुबरनेटिस, और इथे तुम्ही क्लाउड पण लिहू शकता. हा डिप्लॉयमेंट मध्ये आपण क्लाउड पण यूज करू शकतो. तुम्हाला इथे जर कन्फ्युज होत असेल तर मी परत एक बॉक्स इथे लिहितोय सफिक्स मध्ये, AWS/GCP/Azure या पद्धतीने. ओके. सो क्लाउड वर तुम्ही डिप्लॉय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर छोटी मोठी ऍप्लिकेशन आहे तर तुम्ही क्लाउड आरामात यूज करू शकता. EC2 वर पण ऍप्लिकेशन इन्स्टॉल होतात, ते तुम्हाला आयडिया आहे, आपण ऑलरेडी केलंय. देन त्यानंतर ऍप्लिकेशन तर झाली इन्स्टॉल, बट काही कॉन्फिगरेशन नेक्स्ट टाइम करावं लागेल. तर ते कसं थ्रू करणार आपण? कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल थ्रू. विच वन? Ansible. मार्केटमध्ये आणखी अवेलेबल आहेत पपेट्स, डॉकरचं पण मार्केटमध्ये अल्टरनेटिव्ह आहेत. काय? पॉडमॅन सारखे टूल्स मार्केटमध्ये आहेत. कुबरनेटिसचे पण अल्टरनेटिव्ह आहेत, स्पेसिफिकली रिलेटेड टू AWS, GCP and Azure. क्लिअर? देन Ansible पण आपल्याकडे शेप पपेट वगैरे मिळून जातात. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काय यूज होईल ते डिपेंड करते. देन त्यानंतर काय? मॉनिटरिंग. क्लाउड वॉच आपल्याला ऑलरेडी येतं. ठीक आहे. तर सेपरेट क्लाउड प्रोव्हायडरचे सेपरेट मॉनिटरिंग टूल्स आपण ऑलरेडी चेक केले आहेत. ठीक आहे. तर यामध्ये एक जर मल्टी क्लाउड एन्व्हायरमेंट मध्ये जर काम करायचं असेल तर आपण करू शकतो ग्राफना प्रोमेथिसला यूज. अंडरस्टूड एवढं? ठीक आहे. तर हा आहे तुमचा कम्प्लीट डेव्हऑप्स चा एक वर्कफ्लो जो आपण डिस्कस केला आहे. आणि आता बघू की हा जो डेव्हऑप्स आहे हा ऍक्च्युअली आला कसा. बरोबर ना सर? डेव्हऑप्स पण हे आलं कुठून? माहितच नाही. माहित आहे का पवन, ब्रिजेश? मग सांगा तुम्ही कुठून आलं असेल? पुरातन काळातून आलेलं नाहीये ते. आता आपल्याकडे ऑटोमेशन साठी यूज केलं जातं, आणि हे काय अशी टेक्नॉलॉजी नाहीये. काय? एक सिंपल सी मेथड आहे. काय? मेथड आहे. मेथड म्हणजे काय असते? प्रोसेस, स्टेप बाय स्टेप काम करण्याची प्रोसेस. तर हे आपण काय करतोय? ऍक्च्युली काम करतोय ना इथे. तर ही एक सिंपल सी प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप काम करण्यासाठी.
जे आपण यूज करणार, ऑटोमेशन लावणार आणि आपली ऍप्लिकेशन शॉर्ट टर्म पिरियड मध्ये डिप्लॉय करणार. ज्या गोष्टीला वर्ष लागायचे ती आता काय होईल 4 to 6 मंथ मध्ये तुमची डिप्लॉय होईल. मी स्वतः माझा एक फर्स्ट एन्व्हायरमेंट जो काय म्हणतात त्याला डेव एन्व्हायरमेंट और तुम्ही वर्ड यूज करू शकता सँडबॉक्स, तर तो एन्व्हायरमेंट क्रिएट केला मी 4 months मध्ये. अंडरस्टूड युझिंग डेव्हऑप्स टूल्स अँड टेक्नॉलॉजीज. सो सिम्पल. वन मोर एक टूल आपण बघितलं इथे, टेराफॉर्म. टेराफॉर्म बघितलं. टेराफॉर्म बद्दल डिस्कस करायचं झालं तर इथे काय होईल, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला क्रिएट करायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स व्हॉट? इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स व्हॉट? हार्डवेअर रिलेटेड गोष्टी. इन्फ्रास्ट्रक्चर, एक घर बनवायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे, घराला दार पण लागलं पाहिजे, घराला खिडक्या पण असल्या पाहिजे, बरोबर की नाही? तर AWS वर EC2 इन्स्टन्स पाहिजे, त्याला सिक्युरिटी ग्रुप पाहिजे, एक VPC पाहिजे, सबनेट पाहिजे. ह्या गोष्टी म्हणजेच काय झालं, इन्फ्रास्ट्रक्चर झाला. करेक्ट की नाही? तर ते सगळं ऑटोमेटेड वेने क्रिएट करायसाठी काय यूज करणार, टेराफॉर्म. याचा अल्टरनेटिव्ह AWS मध्ये आत्ताच आपण बघितलंय, काय? क्लाउड फॉर्मेशन. व्हेरी गुड. सो यू नो दिस थिंग्स. ओके, सो लेट्स डिस्कस अबाउट DevOps मोर. तर DevOps बद्दल सांगायच्या आधी आपण बघू की DevOpsच्या आधी काय होतं आणि DevOps वर आपण आलोय तर का बरं आलोय. क्लिअर? एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. तर DevOpsच्या आधी काम कसं व्हायचं, तर सिंपल वॉटरफॉल मेथड म्हणून तुम्हाला दिसेल. वॉटरफॉल मेथड्स, मेथडॉलॉजी. काय म्हटलं याला? मेथडॉलॉजी. मेथडॉलॉजी मीन्स प्रोसेस ऑफ वर्किंग, स्टेप बाय स्टेप काम करण्याची प्रोसेस. तर आता इथे काम कसं व्हायचं आणि हे काय आहे वॉटरफॉल मेथड, याची एक छोटीशी डेफिनेशन बघा. गुगल काय सांगतो आपल्याला, वॉटरफॉल मेथड इज अ लिनियर सिक्वेन्शियल प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रोच where each phase requirement, design, implementation, verification, maintenance must be completed before the next begins. तर स्टेप बाय स्टेप्स. जेवण करायला जायचं आहे, हात धुतलाच पाहिजे, ताटामध्ये भाजी आलीच पाहिजे, तेव्हाच तर आपण पुढे घेणार आणि जेवण करणार. तर स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस व्हायलाच पाहिजे, तेव्हाच काय होईल, तुमचा वॉटरफॉल मेथड सक्सेस होईल. क्लिअर? आता इथे ऍक्च्युली म्हणत काय यामध्ये, वॉटरफॉल हे नाव आलं कुठून? वॉटरफॉल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. काय करतो, एक धबधबा. धबधबा ऐकलं होतं का नाव असं, धबधबा? हा, गुड. सो धबधबा माहिती आहे, असं खाली वरतून येतो, खाली पडतो. तो वर रिटर्न जातो का? रिटर्न जात नाही. करेक्ट? तर एकदा सुरू झालं काम तर ते जोपर्यंत पूर्ण कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स होऊ शकत नाही. आता याच्यात ड्रॉबॅक्स कोणते कोणते आहेत? ड्रॉबॅक्स कोणते कोणते आहेत, तर एक इमेजवर जाऊ आपण. आता डेफिनेशन समजली? ठीक आहे. सो इमेजवर जाऊन एक इमेजचा व्हिज्युअलायझेशन कन्सिडर करून तुम्ही चेक करू शकता. लेट्स गो विथ दिस वन. लेट मी ओपन दिस फॉर यू. ओके, तेवढी क्लिअर इमेज नाहीये, दुसरी बघू. आपल्याला हाय रिझोल्युशन मध्ये पाहिजे इमेज. सो इथे दिसेल तुम्हाला ही इमेज आहे का, चेक करू. होती का इमेज? येस, होती. सो वॉटरफॉल, सी वॉटरफॉल, पाणी वाहत आहे. सर्वात आधी अनालिसिस, डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, टेस्टिंग, मेंटेनन्स. आता ठीक आहे, यांनी त्याच्या पद्धतीने स्टेप्स सांगितलेले आहेत. बट बघा होत काय, सुरुवात झाली, अनालिसिस करताय तुम्ही, कोड करताय, कसं कन्सिडर करा. ज्यामध्ये कोडिंग वगैरे असं लिहिलंय का कुठे? ठीक आहे, यालाच कन्सिडर करा. ज्या स्टेप्स आपण इथे बघितले ना, यांना कन्सिडर करायचं. क्लिअर?
याने भलेही इथे डिझाईन इम्प्लिमेंटेशन लिहिलं आहे तर ते ऍक्च्युली याच पद्धतीने असतं. डिझाईन वगैरे करणे हे सगळं एका प्लॅनिंग मध्ये येणार, देन कोडिंग होणार, देन इम्प्लिमेंटेशन म्हणजेच कोडिंग असं कन्सिडर करा. इम्प्लिमेंट होत आहे त्या गोष्टी, देन टेस्टिंग मध्ये काम कोणतं होत आहे, देन मेंटेनन्स म्हणजे पूर्ण डिप्लॉयमेंट वाला पोर्शन कन्सिडर करा. तर इथे काय होत आहे, कोडिंग लिहिलंय, आता सिंपल एकदम कसं काम होतं ते बघू. ओके, तुम्हाला लिहायचे आहे एक अप्लिकेशन साठी कोड, जावा मध्ये लिहा किंवा कुठल्याही अप्लिकेशन याच्यात लिहा. तुम्ही काय करणार, अप्लिकेशन कशी दिसायला पाहिजे ते त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. देन तुम्ही स्टार्ट करणार लाईन नंबर 1. तर जोपर्यंत पूर्ण अप्लिकेशनचा कोड लिहिणार नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्ही थांबणारच नाही. जोपर्यंत, आता लेट्स कन्सिडर करा एक साधा एक्झाम्पल, घर बनवायला सांगितलंय तुम्हाला, कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही आणि तुम्हाला घर बनवायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही बेस पासून जोपर्यंत घर संपत नाही तोपर्यंत पूर्ण बनवून टाकणार. नथिंग बट अ वॉटरफॉल मेथोडॉलॉजी की स्टार्ट टू एंड. संपला विषय. ठीक आहे, आता यामध्ये प्रॉब्लेम्स काय, ओके. सो यामध्ये प्रॉब्लेम्स काय, मग टाइम ड्युरेशन लागेल. वन मोर थिंग की लेस फीडबॅक. जो घरमालक आहे ना, घरमालक आहे त्याला काय होईल, आपण एक स्टार्ट टू एंड पूर्ण घर कंप्लीट झाल्यानंतर सांगणार. इफ यू वॉन्ट टू चेंज समथिंग देन इज इट पॉसिबल. आफ्टर completion of complete project, if client wants something to change inside the project, is it possible? No. What will be the case then? पूर्ण परत चेंज करावं लागेल. करेक्ट. We have to delete everything and we have to recreate everything. Clear? So less feedback, long time duration. These are the disadvantages of waterfall methodology. Next, let's consider करा, these are the nothing but a main concerns of our waterfall methodology. त्यामुळेच आपण काय करतोय, या ऍडव्हान्स मध्ये येऊन हे जे काही इश्यूज आहेत, ओके. So whatever the issues we are facing inside our waterfall methodology, we are resolving it in new method, agile methodology. Okay, agile methodology. So advantage, disadvantage you can search on Google, but yes, I told you about 2-3 points. Clear hai? Yes, mind clear झाला? Clear. So waterfall methodology वरून आता आपण कुठे जातोय, agile methodology. So next step is nothing but what, agile methodology. So search it that too. Now see here, agile methodology. Let me open for you. Our internet is a little bit slow. No worries. Is it visible? Okay. ओपन नहीं हो रहा है, यही से देख लीजिए. तो देखो यहाँ पे क्या हो रहा है. अभी देखो जो चीजें वाटरफॉल में एक सिंगल लाइन पे जा रही थी, देखो अब क्या दिख रहा है आपको, सर्कल. हाँ, अब सिंपल सा एग्जांपल, सेम अगेन बिल्डिंग वाला. कॉन्ट्रैक्टर ने काम दिया, बिल्डिंग बनाओ, स्टार्ट किया फर्स्ट पोर्शन. ओके, अब पूरे काम को हम डिवाइड कर लेंगे छोटे छोटे पार्ट्स में.
कैसे डिवाइड करेंगे? पूरी बिल्डिंग है, हम क्या करेंगे उसको छोटे छोटे पार्ट्स में डिवाइड कर लेंगे, यानी कि पूरा कोड आपको एक ही लाइन में लिखने की जरूरत, एक ही पार्ट में लिखने की जरूरत नहीं है। क्या करेंगे यहाँ पे? छोटे छोटे टुकड़े बनाएंगे उसके, हाँ पार्ट्स, छोटे छोटे पार्ट्स बनवणार आणि देन त्यानंतर त्याला काय करणार? डिप्लॉय करत जाणार. आणि येस, आता इथे करतो काय आपण, एक्झाम्पल सेम असणार आहे बिल्डिंगचं, त्यावरूनच तुम्हाला इझिली समजेल की आपण फर्स्ट फ्लोर बनवतोय. फर्स्ट फ्लोर बनवल्यानंतर काय होईल? त्याला टेस्ट करणार, त्याला चेक करणार, क्लायंटला दाखवणार. ओके, सो क्लायंट फीडबॅक पण भेटून जाईल. इफ यू वॉन्ट टू चेंज समथिंग, चेंज right now here only in a first stage, ground floor we can do car modification. ओके, जर फर्स्ट फ्लोर बनवतानाच आपल्याला मॉडिफिकेशन त्यांनी सांगितले की भाई चेक, हा ऍप्लिकेशनच्या बाबतीत जर कसं असेल, व्हॉट अबाउट ऍप्लिकेशन, लेट्स कन्सिडर लॉग इन पेज. आवर मेन टास्क इज नथिंग बट व्हॉट? अ लॉग इन पेज, फेसबुक और इंस्टाग्राम और whichever the application you are working on. So every application has the logic page, correct? So your work is to create a login page first. But waterfall मध्ये काय येईल? waterfall मध्ये काय लॉजिक? लॉगिन पेज, होम पेज, पूर्ण पेजेस आपल्याला एकसाथ करावं लागेल. अंडरस्टूड? बट एजाइल मध्ये काय होईल? आपण काय करणार? लॉगिन पेज आधी बनवणार, लॉगिन पेज बनला, त्याला टेस्ट करणार, क्लाइंटला दाखवणार, क्लाइंट भाई चेक करो, ठीक है, नहीं है अभी बता दो, बाद में होगा नहीं. सो दैट्स नथिंग बट व्हाट? अजाइल मेथोडोलॉजी. स्टेप बाय स्टेप काम करने, बट यस यू हैव टू कंप्लीट फर्स्ट स्टेप फर्स्ट, देन सेकंड. अंडरस्टूड? हा. आणि यामध्ये ऍडव्हान्टेजेस काय आले आता? टाइम लेस, रिक्रिएशनचा प्रॉब्लेम नाही होणार जास्त. ठीक आहे, फीडबॅक भेटतोय आपल्याला कंटिन्युअसली फीडबॅक भेटतोय ना, की बाबा जे काही चेंजेस आहे हे चेक कर, पटकन सांग मला, मी इथेच रिकॉल करतो त्याला आणि इथेच मॉडिफाय करून परत डिप्लॉय करतो. जोपर्यंत क्लायंट ओके बोलणार नाही तोपर्यंत आपण फर्स्ट फ्लोअरला जाणार नाही. जेव्हा ग्राउंड फ्लोअर ओके बोलणार तेव्हा फर्स्ट फ्लोअरला जाणार, फर्स्ट फ्लोअर होम पेज परत त्याला दाखवणार, परत तो ओके बोलणार, देन आपण सेकंड फ्लोअरला जाणार. क्लिअर आहे? आता रिक्रिएट करायची गरज पडणार नाही, त्या स्टेज मध्येच काम होऊन जाणार आणि त्यानंतर वी कॅन प्रोसीड टू द नेक्स्ट स्टेप. क्लिअर आहे? सो दीज आर दी एडवांटेजेस ऑफ युअर अजाइल मेथोडोलॉजी. सो दैट्स व्हाई नाउ वी आर नॉट वर्किंग ऑन वाटरफॉल, बट यस हो सकता है कि एखाद प्रोजेक्ट आपका चले, छोटा मोठा प्रोजेक्ट आहे, तो दिस वन इज द बेस्ट वन. वॉटरफॉल आपल्याला काय करायचं आहे? लेट्स कन्सिडर लॉगिंग पेजेस और लेट्स कन्सिडर ब्लॉगिंग पेजेस. छोटे मोठे ऍप्लिकेशन जर आहे तर त्यासाठी तुम्हाला वॉटरफॉल यूज करता येतो. असं नाही की नाही करता येत, ठीक है, ऐसा नहीं है कि नहीं करना होगा, कर सकते हैं, बट छोटी मोटी एप्लीकेशन. अंडरस्टूड? ओके. बट जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स एप्लीकेशन, मोठ्या एप्लीकेशनवर काम करता तेव्हा अजाइल मेथोडोलॉजी, बिकॉज वी हॅव टू चेक एव्हरीथिंग फ्रॉम द स्टार्ट. अंडरस्टूड? ओके. सो येस, so now we are using what? Agile methodology. Everyone from you or also me using what? Agile methodology. But here Agile methodology मध्ये पण let's consider in waterfall methodology we are taking 1 year to complete a project. Understood? But in Agile methodology it reduced to 6-7 months. Okay, it's just an approximation, but yes, this happens. समजलं? Okay. So 1 year वरून आपण कुठे आलो? 6-7 months. But here one drawback is less automation. We are using multiple tools but less automation. प्रत्येक गोष्ट ऑटोमेटेड आहे का? नाही आहे. प्रत्येक टूल ऑटोमेटेड आहे का? नाही आहे. तर ते आपण रिझॉल्व्ह करतो
याचाच एक ऍडव्हान्स व्हर्जन क्रिएट करून डेव्हऑप्स. अंडरस्टूड? ओके. सो ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज यू हॅव टू नोट इट ऑन युअर नोटबुक्स. कळलं? ओके. ऑनलाईन एव्हरीवन कन्सेप्ट क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. सो नाव लेट्स चेक. अजाईल झालं. आता जो आपण कन्सिडर केलाय की लेस ऑटोमेशन, बट हियर वी आर सीइंग इन अवर इमेज वी आर डूइंग कंप्लीट ऑटोमेशन इन DevOps. Correct? Using CI/CD, using multiple tools. So now, yes, agile methodology, but advanced version is nothing but a DevOps. We are working on agile methodology. We are working on sprint, a little parts of our major projects. Understood? But we are using complete automation now, using DevOps. Clear? Okay. So here, what is DevOps then? एक छोटी सी definition in your terms. Very good. More. Complete automation in software development life cycle. Correct? So here you can see it's a cultural philosophy set of practice. It's a methodology. Understood? काय आहे? Methodology आहे. So it's a practice and a tools that unite software development and IT operations teams to shorten the system development life cycle. क्लिअर झालं? ओके. सो काय होतं यामध्ये, जो 6 मंथचा ड्युरेशन होता आता अजाईल मध्ये, तो अजून रिड्यूस होणार 4 मंथ्सवर आहे. युजिंग व्हॉट? अ मल्टिपल टूल्स, अ कम्प्लीट ऑटोमेशन, majorly focused on CI/CD. See, major focus is on nothing but automation, continuous integration, continuous delivery, CI/CD, collaboration to deliver high quality. Collaboration is the main matter here. कारण अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटने काम केलं, टेस्टर झोपलाय, तो दुसऱ्या दिवशी उठणार, तेव्हा तो टेस्ट करणार, नंतर परत तो सांगणार अरे इश्यू आहे, देन कोडर परत काम करणार, आणि देन ह्या गोष्टी कंटिन्यू चालू राहणार. बट इथे काय होतं, त्यामुळे कोलॅबरेशन होत नाही. टेस्टर म्हणणार की यार माझ्याकडे इश्यू निघाला, तू तुझं बघ. तू डेव्हलपर बोलणार यार अप्लिकेशनचं व्यवस्थित चालू आहे, माझ्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करते, तुझ्या एन्व्हायरमेंट मध्ये काम नाही करत. असे कोलॅबरेशन इश्यू यायचे, जे की रिझॉल्व्ह होतात इन डेव्हऑप्स. अजाईल मध्ये पण होतात. स्प्रिंट कॉल असतो वीकली और मंथली. माझा मंथली असतो. ओके. मंथली कॉल काय असणार, तो स्प्रिंट कॉल. त्यामध्ये तुम्हाला डिस्कस केल्या जातात इश्यूज, तुम्ही काय केलं आहे, what you have done, what issues you are facing, and what will be your next step. Okay, so these things discussed in your sprint call. Understood? Okay, तर हा एक रिझोल्युशन आला टू reduce conflict in collaboration. Understood? I am using correct words? Okay. So reliable applications, faster. Key benefits include the faster time market, enhanced efficiency and improvement. Clear आहे का? So एक छोटी सी definition. आता DevOps definitions you can see are different definitions provided by different organizations. Everyone will have their own definition for DevOps. Clear? तो तुम्ही तुमची बनवा जसं पाहिजे तसं. ऑटोमेशन आहे, अजून काय कोलॅबोरेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी टाकून एक सिंपल डेव्हऑप्सची डेफिनेशन क्रिएट करायची. ओके. सो दैट्स व्हाई यू आर सीइंग हियर इमेज. इसका लोगो कैसा है?
इन्फिनिटी लूप में है. आणि इथे सगळ्या गोष्टी कंटिन्युअस मध्ये येणार. सगळ्या गोष्टी काय येणार? कंटिन्युअस मध्ये येणार. कंटिन्युअस कोडिंग, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, कंटिन्युअस टेस्टिंग, कंटिन्युअस मॉनिटरिंग, कंटिन्युअस कॉन्फिगरेशन. सो दॅट इज वाय हा लोगो या पद्धतीने तुम्हाला दिसेल. अँड हिअर यू कॅन सी द मल्टिपल टूल्स वी आर युझिंग इन ईच अँड एव्हरी स्टेप्स ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके, सो एक छोटी सी डेफिनेशन. इम्प्लिमेंटिंग ऑटोमेशन इन ईच अँड एव्हरी स्टेप्स ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल इज नथिंग बट युअर DevOps. It's called as DevOps. Correct? So now you know waterfall methodology. What is waterfall methodology? What is agile methodology? And why we are working on DevOps methodology. Clear I thought? Okay. One more thing I have to tell you. Monolithic versus microservices. Okay? मोनोलिथिक वर्सेस मायक्रो सर्व्हिसेस. आता इथे काय होतं, आपण छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये काम करणार. मी बोललो का तुम्हाला, वी हॅव टू क्रिएट अ लॉग इन पेज फर्स्ट. सो सिंगल लॉग इन पेज. देन त्यानंतर तुम्ही एंटर करताय कुठे? होम पेज. राईट? कुठलीही अप्लिकेशन घ्या, Amazon, Flipkart. Amazon, Flipkart is the best example to understand this. लॉग इन पेज, छोटा स्प्रिंट झाला क्रिएट. ओके, देन होम पेज. होम पेज मध्ये काय दिसतं? सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, बट त्यामध्ये लिंक्स असतात. मोबाईलचा सेक्शन वेगळा, मोबाईल सेक्शन इज डिफरंट, लॅपटॉप सेक्शन इज डिफरंट, ग्रॉसरी सेक्शन इज डिफरंट. काय आहे ऍक्च्युली? वी ऑलरेडी डिस्कस पाथ बेस्ड राउटिंग. पाथ बेस्ड राउटिंग बघितलं आपण, राईट? तर वेन यू क्लिक ऑन मोबाईल, एक न्यू पेज विल you see, right? You see a new page, right? मिळतो ना एक नवीन पेज. तर काय होत आहे, एक लॉग इन पेज तर आहेच, एक होम पेज पण आहे, एक मोबाईलचं पेज पण आहे. हे काय झालंय, सेपरेट पेजेस क्रिएट करून एक अप्लिकेशन बनलेली. आणि यांनाच म्हटलं जाते मायक्रो सर्व्हिसेस. आणि हे असं नाहीये की आपण, लेट्स कन्सिडर ऍपलचा फोन आलाय. ऍपलचा फोन आल्यानंतर काय होतं, ऍपलच्या मोबाईल सेक्शन मध्ये चेंजेस होतात, बाकी ऍप्लिकेशन मध्ये चेंजेस होतात का? नाही. एक मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये चेंज होतो, त्याचा रिफ्लेक्शन आपल्याला होम पेज मध्ये दिसतं. एवढा चेंजेस होतो, दॅट्स इट, नथिंग मोर चेंजेस. बघितलंय का? फ्लिपकार्ट, अमेझॉन, न्यू आयफोन 17 जेव्हा आला, तेव्हा आयफोन 17 तुम्हाला होम पेजवर दिसतो एक ऍडव्हर्टाइजमेंट, अँड देन जेव्हा आपण क्लिक करतो तो मोबाईल पेजवर घेऊन जातो. बाकी ग्रॉसरी मध्ये चेंज होणार का? लॅपटॉप मध्ये चेंज होणार का? नाही. सो वी कॅन मॅनेज अवर अप्लिकेशन सेपरेटली. Understood? We can manage our application separately. Monolithic versus microservices. Oh, हाँ मोठी. Understood? See here, microservices UI, microservices कसा राहणार, application separate असणार, and yes, a combined application is nothing but your full application. So Flipkart is the example. काय करताय तो? microservices चा यूज करतो. क्लिअर झालं? ओके. देन त्यानंतर मोनोलिथिक मध्ये ऍक्च्युली काय होतं? सो मोनोलिथिक मध्ये तुम्ही लॉगिन पेज पण क्रिएट करताय, तुम्ही मेन पेज पण क्रिएट करताय, तुम्ही मोबाईल पेज पण क्रिएट करताय इन अ सिंगल अप्लिकेशन, सिंगल फाईल. पूर्ण कोड तुम्ही एका सिंगल फाईल मध्ये लिहिताय. कळलं? पूर्ण कोड काय करताय? एका सिंगल फाईल मध्ये लिहिताय. तर जेव्हा तुम्हाला काही चेंजेस करायचे आहे, इफ यू वॉन्ट टू ऍड आयफोन इन मोबाईल सेक्शन, व्हॉट विल बी द केस? तुम्हाला या मेन फाईल मध्ये येऊन चेंज करावं लागेल, बरोबर? या मेन फाईल मध्ये येऊन चेंज करावं लागेल. होऊ शकते तुम्ही चुकून काहीतरी स्पेसच ऍड केलाय आणि तो झाला होम पेज मध्ये.
होऊ शकते चुकून मोबाईलची लिंक तुम्ही कुठे दुसरी ग्रॉसरी मध्ये टाकू शकता. करेक्ट. जर सगळा कोड पूर्ण कोड complete code is written in single file, then what will be the case? We can manual issues, manual काय म्हणतात त्याला, human interface, human errors म्हणजेच आपण क्रिएट केलेले ह्युमन थ्रू झालेले, तर स्पेस बार आहे किंवा कुठे सेमीकॉलन द्यायचं विसरलो तर तो इफेक्ट पूर्ण ऍप्लिकेशनवर होणार. अँड इफ यू वॉन्ट टू चेंज एनिथिंग, युअर अप्लिकेशन त्या तेवढ्या टाइम पिरियड साठी डाऊन मध्ये राहणार. बट इन मायक्रो सर्व्हिस मध्ये काय होईल, मोबाईल करायचा ना, तर मोबाईलचा पेज थोड्या वेळासाठी डाऊन, बाकी अप्लिकेशन अफेक्ट होईल का? बाकी अप्लिकेशन अफेक्ट होणार नाही. क्लिअर आहे गोष्ट? सो दॅट इज वाय नाव वी आर युझिंग मोस्ट ऑफ द अप्लिकेशन, मोस्ट ऑफ द कंपनीज युझिंग मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर. And if you are having a small application, then you can think about monolithic, but for the complex one you can go with microservices architecture. Understood? And in DevOps we mostly working on microservices architecture. Clear झालं? काही issue, काही doubts, anything else? Okay, so these are the things we have to discuss in our today's session. So just यामध्ये आणखी काही इश्यू आहे का ते सांगा यामध्ये. ओके, सो मोनोलिथिक आर्किटेक्चर, सिंगल पेज आहे तुझ्याकडे, बुक आहे, बुकचा सिंगल पेज आहे. सिंगल पेज मध्ये तू लॉग इन पेजचा पण कोड लिहितोय, तू होम पेजचा पण कोड लिहितोय आणि देन त्यामध्ये बाकी पूर्ण गोष्टी लिहितोय, एकाच पेज मध्ये लिहितोय. समोर जाऊन तुला जर त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर करू शकतो, ठीक आहे. बट जर मी एक लाईन इथे ऍड करतोय तर दुसऱ्या लाईन्सवर पण अफेक्ट होणार. एकाच पेज मध्ये जर लिहितोय तर आपल्याला कुठेतरी असा एरो देऊन असं लिहावं लागेल, देतो ना आपण, करेक्ट. तर प्रॉब्लेम काय होईल, त्या एका पेज मध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करायला थोडं प्रॉब्लेम होईल. तिथे मॉडिफिकेशन केल्यानंतर बाकीचा कंटेंट तो होऊ शकते, कुठे कॉमा येईल, कुठे स्पेस आपला क्लिक होऊन जातो. तर एकाच फाईल मध्ये जर आपला कोड लिहितोय तर मॅन्युअल एरर्स पण येऊ शकतात, ह्युमन एरर्स. क्लिअर आहे? चुकून एखादी लाईनच डिलीट झाली तर अप्लिकेशन डाऊन. आणि जोपर्यंत तुम्ही एडिट करताय, जेवढा टाइम एडिट करताय तेवढ्या टाइम पर्यंत तुमची ऍक्च्युअल अप्लिकेशन डाऊन मध्ये राहणार. बिझनेस लॉस. कळलं? मोनोलिथिक समजलं. देन त्यानंतर मायक्रो सर्व्हिसेस मध्ये काय होणार आहे, आता 4 पेजेस यूज करतोय तू, कळलं? आता 4 पेजेस यूज करणार. आता प्रत्येक पेज तू सेपरेटली हँडल करू शकतो, सेपरेट जागा आहे त्यांची व्यवस्थित, प्रत्येकाला ऑटो स्केल करू शकतो तू दुसरा पेज ऍड करून. पण मोनोलिथिक मध्ये तसं होत नाही, सिंगल वर्क फ्लो असतो. आणि इथे मल्टिपल अप्लिकेशन आपण हँडल करतो मल्टिपल पार्ट्स मध्ये सेपरेटली. क्लिअर झालं? एनी अदर डाऊट्स ऑनलाईन? विठ्ठल, युनायटेड नेशन, उमेश, श्वेता, शत्रुघ्न, रोहिणी, राहुल, पूजा, आरती. ओके, सो आजच्यासाठी इथेच थांबू.